आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मिलेटचा नाश्ता शेअर करणार आहे। हा नाश्ता खूप हेल्दी आहे आणि खायला एक नंबर लागतो आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, आपल्या चॅनलवर मिलेटच्या सध्या रेसिपी मी टाकत आहे। तर तुम्ही या अगोदरच्या पाहिल्या नसतील तर नक्की विजिट करून या, तुम्हाला नक्की रेसिपी आवडतील। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या आपल्या या रेसिपीला सुरू करूया। तर मी इथं घेतलेले आहेत 1 वाटी फॉक्सटेल मिलेट। फॉक्सटेल मिलेट हे रात्रभर मी भिजवून ठेवलेले होते। आता बऱ्याच जणाला फॉक्सटेल मिलेट म्हणजे नेमकं काय कळणार नाही, जर पहिल्यांदा रेसिपी पाहत असतील मिलेटची तर। आता फॉक्सटेल मिलेट म्हणजे काय, तर फॉक्सटेल मिलेट म्हणजे राळे। या अगोदरही मी मिलेटच्या खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत चॅनलवर, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलंय आणि मिलेटविषयीही मी स्पेशल एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर नक्की विजिट करा। तर आजची आपली रेसिपी फॉक्सटेल मिलेटची आहे, तर त्याच्याविषयी थोडंफार सांगते मी। तर फॉक्सटेल मिलेट म्हणजे त्याला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये राळे म्हणतात, हिंदीमध्ये कांगणी म्हणतात। आता या राळ्यामध्ये कॅलरीज नाहीच्या बरोबरच असतात, खूप कमी कॅलरीज असतात आणि प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट, विटॅमिन बी, कॅल्शियम हे यासारखे सर्व पोषक घटक असतात। तर आजची जी रेसिपी आहे त्याच्यासाठी आपल्याला हे फॉक्सटेल मिलेट रात्रभर भिजून ठेवायला हवेत। तर इथं 12 घंटे मी हे राळे यानी फॉक्सटेल मिलेट भिजवून घेतलेले आहेत आणि सोबतच मी घेतलेले आहेत 1 वाटी भिजलेले मूग। तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर हे जे भिजवलेले राळे आहेत ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत। तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी राळे टाकून घेते। आता मूग आणि राळे मिक्स फिरून नाही घ्यायचे, कारण राळ्याला ना मिक्सरमध्ये फिरवायला वेळ लागतो, बारीक व्हायला वेळ लागतो आणि मूग एकदम झटपट होतात। म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला राळे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत। नॉर्मली आपण जसं इडली डोशासाठी तांदूळ मिक्सरमध्ये फिरून घेतो ना, त्याच पद्धतीने हे राळे देखील मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने राळे फिरून घेतलेत। आता त्याच भांड्यात जे मूग घेतले होते ते मूग घ्यायचे आणि मुगामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या अशा हाताने तोडून टाकायच्या किंवा मिरच्याचे बारीक पीस करून टाकायचे। आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्या हिशोबाने मिरच्या इथं टाकून घेऊ शकता आणि थोडीशी अद्रक टाकून घ्यायची आणि मिक्सरमध्ये हे मूग आणि मिरच्या फिरून घ्यायच्या। थोडंसं पाणी टाकायचं हलकं काहीतरी आणि मूग मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर जे आपण तांदळाचं बॅटर होतं त्याच्यामध्येच फिरवलेले मूग टाकून घ्यायचे आणि आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकून छान बॅटर 1-2 मिनिट फेटून घ्यायचं, जेवढं फेटता येईल तेवढं। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतले। बॅटर असं करायचं नॉर्मली जसं आपण डोशाला बॅटर करतो त्याच पद्धतीने इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला दाखवत आहे मी कशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता एक वेळेस छान बॅटर ढवळून घ्यायचं आणि गॅसवर तवा ठेवून घ्यायचा। तवा ठेवून घेतल्यानंतर तव्याला वरतून छान कांद्याने तेल लावून घ्यायचं आणि वाटीने किंवा पळीने बॅटर टाकून घ्यायचं। आता तुम्हाला किती मोठे डोसे हवेत त्याच्या हिशोबाने तुम्ही हे चिल्ले म्हणू शकता, डोसे म्हणू शकता किंवा नाश्ता म्हणू शकता। तुम्ही तुमच्या हिशोबाने काहीही नाव द्या आणि तुमच्या हिशोबाने लहान मोठे कसे करायचे तसे करून घ्यावेत। आणि इथं मी हलकं वरतून सुकून गेला ना डोसा, वरतून झाकून ठेवायचं, 2 मिनिट वाफ द्यायची आणि नंतर साईडनी हलकं किनारा रिकाम्या करून उलटून दुसऱ्या साईडला उलटी करून घ्यायचं, म्हणजे पलटून घ्यायचं। आता वरी उलट पुलट करून छान हा नाश्ता आपला भाजून घ्यायचा किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, चिल्ला भाजून घ्यायचा। तर आता बाकीचे देखील मी याच पद्धतीने बनविणार आहे आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे। एकदम झटपट बनवून तयार होतात, खायला खूप टेस्टी लागतात। आणि तुम्ही जर वेट लॉस जर्नीवर असताना आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यावेळेस हा नाश्ता तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता। कारण मूग घेतलेले आहेत आणि राळे घेतलेले आहेत। मुगात ही कॅलरीज खूप जास्त कमी असतात, म्हणजे नाहीच्या बरोबरच असतात आणि राळ्यात ही कॅलरीज खूप कमी असतात। आता मुगामध्येही खूप सारं प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट असतात।
तसंच राळ्यामध्येही प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट आणि कॅलरीज कमी असतात. दोन्हीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे. तुम्ही मूग आणि राळ्याची मिक्स करून भाकरी, रोटी किंवा तुम्ही थालीपीठ, असे डोसे, उत्तप्पे, चिल्ले तुम्हाला हवं ती रेसिपी बनवून तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही सामील करून घेऊ शकता. कारण वजन कमी करण्यास हे राळे आणि मूग खूप जास्त मदत करतात. आता तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता या डोशासंग नेमकं तुम्हाला काय खायचं, तर तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता, हिरवी चटणी बनवू शकता, टोमॅटोची चटणी बनवू शकता. तर आता हे जे मी चिल्ले बनवू आता मी ह्याला डोसेच म्हणले होतं माझ्या पोरांना, छोटे छोटे मिनी डोसे बनवलेत मी म्हटलं. तर हे मिनी डोसे मी ह्या सांबारसोबत खायला दिलेले होते. तर मी डोशासोबत खायला सांबार बनवलेलं होतं. तर सर्व डोसे मी छान मस्त करून घेतले. तुम्ही पाहू शकता जाळीदार असे आपले डोसे बनवून तयार होत आहेत. तर मी सांबार बनवलं होतं आणि माझ्या मुलांनी खूप आवडीने सांबार आणि डोसे खाल्ले. आणि आजची रेसिपी मी पहिल्यांदा सांगितले, कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका कशी वाटली आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करा. चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.